नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शून्य असलेले भागाकार. शून्य असलेला भागाकार. ज्यावेळेस भागाकारामध्ये शून्य असते तेव्हा काय करावे? तर बघा मित्रांनो, इथे आपण एक भागाकार घेतला आहे 500/5. तर बघा 5च्या पाढ्यामध्ये 5 आहेत का? तर आहेत. किती नंबरला आहे? 1 नंबरला. 5 एके 5. तर त्याप्रमाणे आपण इथे 5 लिहून घेऊयात. आणि या 5ची करायची वजाबाकी. 5 चौथून 5 गेले 0. त्यानंतर आपण हा 0 शेजारचा जो 0 आहे तो इथे घेतला. तर आता बघा 0 5ने 0ला बघितल्यास काय होतं? 0च येत असतं. 5 0 0. 0 इथे लिहायचा आणि 0 इथे लिहायचा. याची करायची वजाबाकी. 0तून गेला 0 0. बाजूचा 0 आहे तो आपण या 0च्या बाजूला म्हणजे इथे घ्यायचा. तर बघा 5ने 0ला बघितल्यास काय असते? 0. हा 0 इथे लिहायचा आणि हा 0 0 भागिले 5ने 0ला भागितल्यास काय आले होते? 0. तर 0 लिहून घेऊयात आणि याची करूया वजाबाकी. 0तून 0 गेला 0. तर ही आली बाकी. बाकी आली 0. तर या पद्धतीने अजून एक भागाकार करूयात. 800/4. तर बघा मित्रांनो, 4च्या पाढ्यात 8 आहेत का? आहेत. 4 एके 4 आणि 4 दुने 8. तर 8 आपण इथे लिहूयात. त्याची करूयात वजाबाकी. 8 8 गेली 0. बाजूचा अंक कोणता आहे? 0. 0 तो इथे घेऊयात. आणि आता 4ला 0ला भाग जातो का? तर जातो. 4 0 भाग दिलेस का होती 4ने? 0. 4 0 0. हे 0 इथे लिहूयात. वजाबाकी. याची करायची वजाबाकी. बाजूचा 0 इथे खाली घ्यायचा. आता बघूया 4 0 0. तो 0 इथे लिहूयात. याची करूया वजाबाकी. बाकी का आली? 0 आली बाकी. तर या पद्धतीने आपला भागाकार किती आला? तर एवढी संख्या आपला आला भागाकार. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.